भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभर SIR मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर घर भेटी देऊन मतदारांची माहिती पडताळत आहेत. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 3,17,733 मतदारांच्या पुनरीक्षणासाठी 23 पर्यवेक्षक आणि 266 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी 2,53,369 म्हणजेच 79.74% मतदारांची मॅपिंगद्वारे नोंदणी झाली आहे. 2,76,666 मतदारांना अर्जांचं वाटप करण्यात आलंय. आज अखेर 1,04,044 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासंदर्भात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात. तसंच SIR मोहिमेत राजकीय पक्ष, मतदार आणि BLO यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलं. सध्या निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार SIRचं काम, SIR म्हणजे मतदार पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. याची मुदत या मंथ एंडपर्यंत आहे. प्रत्येक मतदाराच्या घरोघरी आमचे BLO जे 266 BLO इचलकरंजी मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत ते येणार आहेत. त्यांच्याजवळ आम्ही एक इन्युमरेशन फॉर्म दिलेला आहे. त्याच्यावरती आपलं मतदार यादीतील नाव व क्रमांक याची नोंद करण्यात आलेली आहे. तो फॉर्मवरती आपला आत्ताचा चालूचा फोटो मतदारांना देण्याचा आहे व 2002च्या मतदार यादीतील ज्यांचं आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं नाव असेल तर त्याच्या नावाचा तपशील मतदार यादीतील क्रमांक तो देखील भरून द्यायचा आहे. आत्ता जे मतदार आहेत त्या मतदारांनी आपला आधार नंबर, मोबाईल नंबर हे देऊन त्या फॉर्मवरती साईन देखील करायचे आहे. हा फॉर्म आपण BLOकडे दिल्यानंतर आपले आत्ताच्या मतदार यादीतील नावाशी त्याचं मॅपिंग झालेलं आहे ते बरोबर आहे किंवा कसे ते तपासलं जाईल. ज्या मतदारांचं मॅपिंग बरोबर आहे ते त्या ठिकाणी सबमिट केले जातील, म्हणजे तो आत्ताच्या नवीन मतदार यादीमध्ये तो मतदार येईल. परंतु जे मतदार आपल्या भागामध्ये अनुपस्थित असतील, BLOंना ते भेटणार नाही किंवा त्या भागातून स्थलांतरित होऊन गेलेले असतील, मयत असतील, त्या मतदारांची नावं या मतदार यादीमधून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांना आपलं नाव मतदार यादीत राहावं वाटत असेल तर ज्या भागामध्ये आपलं मतदार यादीत नाव आहे त्या BLOशी संपर्क साधावा. आपण त्या ठिकाणी मतदार यादीचा जो F फॉर्म आहे त्याच्यावरती सर्व माहितीसह तो भरून द्यावा, म्हणजे आपलं चालू मतदार यादीमध्ये नाव राहील. यानंतर हार्ड ड्राईव्ह संपल्यानंतर नावं वगळली गेली तर नंतर येणाऱ्या मतदाराची तक्रार चालणार नाही. त्यामुळे सर्वांनी वेळेमध्ये BLOंना सहकार्य करून आपली सर्व माहिती त्यांच्याकडे देण्याची आहे. धर्मामध्ये निवडणूक आयोगाकडनं सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. तथापि आमच्यापर्यंत ते आदेश प्राप्त झालेले नाही. बाकी राज्यांमध्ये 10 दिवस मुदतवाढ दिलेली आहे. त्या पद्धतीने जर मुदतवाढीचा विषय आला तर आपल्याकडेही लागू होईल. परंतु मुदतवाढीची वाट न पाहता या महिन्या अखेरपर्यंत सर्व मतदारांनी आपले फॉर्म BLOकडे जमा करण्याचे आहे. संथ गतीनं काम करणाऱ्या 54 BLOंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यात. तर काम करण्यासाठी नकार देणाऱ्या एका BLOवर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. बैठकीला अप्पर तहसीलदार महेश खिलारी, महापालिका सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार उपस्थित होते.